नमस्कार सर्वांना. आज बऱ्याच दिवसांनी मी रेसिपी शूट केली आहे. 5 जूनला आमच्या सासऱ्यांचा म्हणजे आमच्या आबांचा वाढदिवस असतो, तर आम्ही पावभाजी बनवत होतो. म्हणून मनात आलं चला खूप दिवस झालं शूटिंग केलेलं नाही तर एक रेसिपी शूट करूयात. आजची पावभाजी ही माझ्या जावेने म्हणजे मिनलने बनवली आहे. ती शिक्षिका आहे आणि तिला स्वयंपाकाची खूप आवड आहे. खूप छान छान पदार्थ ती बनवते आणि तितकेच चविष्ट सुद्धा बनवते. तर चला मग आज पाहूया तिच्या हातची स्पेशल पावभाजी. तर पावभाजीसाठी लागणारी तयारी इथे चालू आहे. फ्लॉवर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतले. इथे तोपर्यंत बाकीच्या भाज्यांची तयारी सुरू आहे. बटाट्याची साल काढून बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात. त्याचप्रमाणे आता इथे प्रत्येक पदार्थाचं वजनी प्रमाण मी सांगणार नाही, कारण आम्ही अंदाजेच घेतलेला आहे करायला. तर पहा, मोठे बटाटे धुवून घेतले. ते आता फ्लॉवर गरम पाण्यातून धुवून पुन्हा एकदा धुतले. सगळ्या स्वच्छ धुवून त्या कुकरमध्ये घालून घेणार आहोत. या पद्धतीने पावभाजी केली की खूप पटकन तयार होते आणि चवीलाही ती तितकी छान टेस्टी होते. तर ढोबळी मिरच्या घेतलेल्या आहेत 2 मोठ्या. यानंतर ग्रीन पीस घेतलेले आहेत, ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतले. कधी कधी याच्यामध्ये सुद्धा वाटाण्याच्या शेंगाचं जे टर्पल आहे ते सुद्धा येऊ शकतं, किंवा कधी कधी खराब वाटाणे सुद्धा असतात, म्हणून ते सुद्धा धुवून घ्यायचे. इथे 3 टोमॅटो सुद्धा चिरून घेतले, तेही स्वच्छ धुवून घेतलेत. म्हणजे टोमॅटो जास्त पिकलेला असलं तर आंबटपणा त्याचा थोडा कमी होतो, म्हणून याच्यामध्ये आता 1 ग्लास पाणी तिने टाकले. आज पावभाजी तिनेच बनवलेली आहे, कारण तिच्या हातची खूप छान होते. अगदी आपल्याला बाहेर गाडीवर वगैरे मिळते किंवा एखाद्या हॉटेलमध्ये मिळते त्यापेक्षाही भारी टेस्ट असते. इथे थोडंसं सैंधव मीठ टाकले भाज्या शिजताना, म्हणजे छान भाज्यांची चव लागते. इथे तुम्ही थोडीशी जिऱ्याची फोडणी सुद्धा देऊ शकता प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे. आता याला 2 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तिने करायला घेतलेली आहे. बरेच दिवस म्हणजे जवळजवळ 1 वर्षानंतर मी चॅनलवर ही रेसिपी टाकत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मी अभ्यासाचे व्हिडिओ बनवते स्कॉलरशिप आणि मंथनच्या मुलांसाठी. तर स्कॉलरशिप आणि बरंच काही असंच नाव आहे माझ्या चॅनलचं, आणि त्या व्हिडिओमुळे मग मला रेसिपी शूट करायला वेळ मिळत नाही, म्हणून मी रेसिपी टाकत नाही. पण आज खूप दिवसांनी म्हटलं चला, मुलंही म्हटली आज पावभाजीचा बेत आहे तर एकदा शूटिंग करूया. खूप दिवसांनी म्हणून घेतलेलं आहे करायला. आता पावभाजीसाठी तिने कांदा चिरायला घेतला, आणि तिच्याकडे जेव्हाही स्वयंपाकाचा बेत असतो तेव्हा तिच्या हातचा स्पेशल चहा प्रत्येकाला प्यावाच लागतो. खूप छान असा चहा बनवते. अगदी चहाचा मसाला सुद्धा ताजा बनवून, थोडीशी वेलची, यानंतर गुलाबाच्या पाकळ्या, थोडीशी दालचिनी, अगदी किंचित जायफळ आणि गुळाचा चहा. आम्ही दोघीही गुळाचा चहा पितो. तर खूप छान असा हा स्पेशल चहा आवर्जून बनवते ती. खूप मस्त होतो. तर पहा, सुरुवातीला मसाला घालून चहा पावडर, दूध उकळून घेतले आणि नंतर त्यामध्ये गूळ पावडर टाकली. पण गूळ पावडर टाकताना मी कॅमेरा ऑन करायची विसरून गेले. इकडे चहा होईपर्यंत कुकरच्या शिट्ट्या 2 झालेल्या आहेत. या भाजीमध्ये तुम्ही थोडासा पावभाजी मसाला सुद्धा भाज्या शिजताना टाकला तरी चालणार आहे. पहा, गुलाबाच्या पाकळ्यांमुळे खूप छान असा फ्लेवर या चहाला येतो. तर आम्ही दोघींनी चहा घेतलाय आणि एका बाजूला थोडासा मसाले भात सुद्धा केलेला आहे, वाटाणे भात. त्याचं शूटिंग मी नाही घेतलं, कारण फक्त पावभाजीच मला आज दाखवायची होती. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये इतका स्पेशल असा हा मसालेवाला चहा. आता पहा, भाज्या तयार झालेल्या आहेत कुकरमध्ये. इथे पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतले. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता. तसं इतर वेळी स्वयंपाकाला तेलाचा वापर आम्ही थोडा कमीच करतो, पण जेव्हा असं काही खास असेल तेव्हा थोडंसं तेल चमचमीतपणा येण्यासाठी थोडं जास्त वापरलं तरी चालतं. तर अजून थोडंसं 1-2 पळ्या किंवा 1-2 चमचे याच्यामध्ये तेल आम्ही टाकलेलं आहे. आता ती कांदा परतून घेत आहे. बाजूला मसाले काढून ठेवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये मिरची पावडर, थोडीशी हळद आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे. आता आलं लसूण आणि कोथिंबीरीचं जे वाटण करून घेतले ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. या पावभाजीसाठी कोणत्याही रंगाचा म्हणजे फूड कलरचा वापर केला नाही, तरीही मिरची पावडरमुळेच खूप छान असा रंग येतो. तर यासाठी जी शंकेश्वरी मिरची असते तिची मिरची पावडर ती वापरते आणि खूप छान असा कलर या भाजीला येतो. तिचं किचन सुद्धा खूप छान आहे.
अगदी प्रसन्न वाटतं स्वयंपाक करताना. पहा इथे पावडर मसाले टाकून घेतलेत, म्हणजे पावभाजी मसाला, मिरची पावडर आणि थोडीशी हळद. तुम्ही ते आवडीनुसार कसुरी मेथी टाकू शकता. हे मसाले असेच तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. त्याच्यावर 2-3 मिनिटं झाकण ठेवलं की खूप छान असं तेल सुटतं आणि आलं लसूण कोथिंबीरच्या पेस्टमुळे एक छान अशी चव सुद्धा या भाजीला येते. तर पहा इथे आता 2-3 मिनिटं झाकण ठेवणार आहे. तोपर्यंत कुकर खोलून त्याच्यामधल्या भाज्या ती मॅश करून घेते. आमची बच्चे कंपनी मला नेहमी म्हणते की जेव्हा तू रेसिपी करत होती तेव्हा आम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला मिळत होते, पण आता काय होतं, वेळच मिळत नाही, कारण अभ्यासाचे व्हिडिओ असतात, त्यामुळे रेसिपी शूट करण्यासाठी तेवढासा वेळ मिळत नाही. जर तुमच्याही घरामध्ये तुमचे विद्यार्थी असतील प्राथमिक शिक्षण घेणारे, म्हणजे 8वी पर्यंतचे, तर आपल्या स्कॉलरशिप आणि बरंच काही या चॅनलवर मी मंथन परीक्षेसाठी इयत्ता 1ली 2री पासून तर 5वी स्कॉलरशिपपर्यंतचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. तर नक्कीच तुम्ही माझ्या स्टडी चॅनलला सबस्क्राईब करा असं मी म्हणेल. तर पहा इथे तिने सर्व भाज्या पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घेतल्या. तिकडे मस्त तर्री सुद्धा आलेली आहे आणि आता त्या भाज्या सगळ्या याच्यामध्ये घालून घेते. तर पावभाजी करताना तुम्हाला किती घट्ट हवी आहे, किती पातळ हवी, हे प्रत्येकाच्या आवडीनुसार ठरत असतं. तर इथे आमच्या मुलांना थोडीशी खूप घट्ट अशी नाही भाजी आवडत, त्यामुळे त्याच पद्धतीने ती बनवत आहे. पहा खूप छान असा रंग आलेला आहे फूड कलरचा वापर न करता. तरी आज आम्ही बीट आणायचं विसरलो होतो, बीटही थोडं घातलं तरी खूप छान असा रंग येतो. ही भाजी चवीला इतकी छान झाली होती, अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळते किंवा बाहेर गाड्यावर मिळते त्याच्यापेक्षाही सुंदर अशी चव या भाजीची झालेली आहे. आता वरून थोडंसं मीठ, कारण भाज्या शिजताना आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे वरून थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे. आणि आता याला 2 ते 3 मिनिटं छान उकळी येऊन देणार आहे. तोपर्यंत बाजूच्या गॅसवरतीचा मसाले भात सुद्धा करून झालाय. थोडीशी चिरलेली कोथिंबीर, आता त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे. भाज्या परततानाही तुम्ही थोडं बटर टाकलं तरीही चालेल. आता पाव गरम करण्यासाठी तव्यावर थोडंसं बटर घेतले, त्याच्यामध्ये मिरची पावडर, कोथिंबीर घेतली, म्हणजे छान मसाला पाव आपला तयार होतो. पावभाजीची भाजी सुद्धा थोडी टाकली तरी चालते, पण अशी सुद्धा मिरची पावडर आणि हे जे पाव आहेत ते खूप छान होतात. तर प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार पाव बनवू शकतात. तर पहा खूप छान अशी पावभाजी तयार होत आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या घरात मुलांबरोबरच मोठ्या माणसांना सुद्धा पावभाजी तेवढीच जास्त आवडते, त्यामुळे बऱ्याच वेळा वाढदिवसाला पावभाजीचाच बेत असतो. आता मुद्दामच तिने पावभाजीची प्लेट न घेता ही जास्त कप्प्यांवाला ताट घेतला आहे, कारण 2 छोटी मुलं आहेत आमच्याकडे, एक माझा मुलगा आणि एक तिचा मुलगा, आणि त्या दोघांनाही या ताटामध्ये जेवढे कप्पे आहेत त्या कप्प्यामध्ये प्रत्येक कप्प्यामध्ये एक वस्तू अशी लागते जेवताना. म्हणून आम्ही पावभाजीची प्लेट न घेता ही घेतली. ही गुलाबजाम आहेत आणि ही पनीरची जिलेबी आहे जी नारायणगावला मिळते स्पेशली. तर एका ह्याच्यामध्ये लिंबू, कांदा अशा सगळ्या कप्प्यांमध्ये त्यांना थोडं थोडं द्यायला लागतं, मग त्यांना जेवायला मजा वाटते. काकडी चिरून ठेवली आणि भाजी. खूप जास्त घट्ट भाजी मुलांना आवडत नाही, म्हणून आम्ही या पद्धतीने ठेवलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही पावभाजी नक्कीच करून पहा. खूप टेस्टी झालेली आहे. फूड कलरचा वापर न करता खूप छान अशी पावभाजी झालेली आहे. थोडंसं बटर टाकले आणि बच्चे कंपनीसाठी आमचं ताट रेडी आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा आणि अभ्यासाचं माझं जे चॅनल आहे स्कॉलरशिपचं त्यालाही नक्कीच सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. धन्यवाद.